बॅक टू माय न्यू ब्लॉग. सेकंड डे आहे कुंदापूरला. आम्ही आलेलो माझ्या सासरी. तर सासरी आले तर साऊथ मी आलो सोनारच्या दुकानात, जिथे नजरेचं सगळं सामान मिळतं, लहान मुलांचं मोठ्या मुलांचं. तर अग्गू बघा कसं बघतोय. अग्गूसाठीच आलो. अग्गूला नजर लागते माझ्या. खूप आहे ना अग्गू. अग्गूला खूप नजर लागते माझ्या. तर त्याला गळ्यामध्ये, पायात, हातात मी पण घेणार आहे. मला पण नजर लागते. सो आम्ही इथे घ्यायला आलो. तुम्ही बघू शकता. कोणाला पाहिजे असेल तर लवकरात लवकर मला लाईव्ह जाणार आहे मी, तेव्हा कमेंट करा. हे घेतले नजरेसाठी. छान आहे, मला खूप आवडलं. आणि अगस्त्याला हे घेतले काय. हे सगळं देवाचे फूल आहेत. हे फूल माझं फेवरेट आहे, खूप फेवरेट आहे. आपल्या इथे पण मिळतं, बट ऑर्डर द्यावी लागते. हे बघा, हे वाला ह्याच्या आतमध्ये फूल असतं. खूप छान फूल आहे. आणि ते लाईनीत अशी दुकान आहेत फुलांची. आम्ही मार्केटला आलो आहे जरासं शॉपिंग करायला. आपल्या इथे पण मिळतात, पण ऑर्डर द्यावी लागते, कारण हे कुंदापूरवरून मागून मग अंधेरीला देतात. फिश मार्केटला सुकी मच्छी हवी होती माझ्या बहिणीला, भावाला. सो फिश मार्केटमध्ये आलो आहे, पण सुकी मच्छी फक्त सॅटर्डे मार्केटला असते आणि मॉर्निंगला. आणि उद्या आहे आमची गाडी. सो आता सगळे ओली मच्छी आहे, जी की ही आपल्या इथे पण मिळते. आणि अगस्त्या फोन खेचतोय. अगस्त्या आता बघू मिळते की नाही. मला घेऊन जायची होती माझ्या पप्पांसाठी सुद्धा. सुकी मच्छी खूप टेस्टी असते. बघूया, कंटिन्यू ब्लॉग बघा. खूप छान आहे, मस्त आहे. आम्हाला गावचं काय काय आहे ते तुम्हाला बघायला मिळेल. आणि एक मिनटं, अगस्त्याचा चेहरा बघा जरा. अगस्त्याचा चेहरा बघा जरा. फुगा फुगा आहे, फुगा, नुसता फुगा आहे. हे फिश मार्केट. सो फायनली फिश मिळाली आहे आम्हाला, सुकी मच्छी. तर ती घेतली आहे मी बहिणीला आणि माझ्या पप्पांना. बाकी कोण खात नाही, मला पण आवडत नाही सुकी मच्छी. बघूया आता. ब्लॉग कंटिन्यू बघा. सामान वगैरे घेऊन झालं आहे फायनली. आता आम्ही फेमस इकडचं पारिजात करून हॉटेल आहे, तिकडे बेकरी पण आहे त्यांची फेमस. तिथे केक वगैरे मिळतात. सो आता आम्ही तिथे नाश्ता करणार आहे. नाश्ता तर खूप टेस्टी असतो. मी खूप एक्सायटेड आहे खायला. आणि नाश्ता आणि काहीतरी खाऊ. घरच्यांसाठी काहीतरी सामान घेईल खायला आणि मग आम्ही निघू. ब्लॉग कंटिन्यू करा. आलो तिथे आधया हॉटेल. नशीब हिंदीत लिहिलं आहे म्हणून वाचता आलं, नाही तर मला काय कळलं नसतं. इथे आता आम्ही नाश्ता करणार आहोत. इथे छान मिळतो नाश्ता, अप्पम, डोसा वगैरे सगळं. फायनली आम्ही सगळं सामान वगैरे घेऊन इथे आलो नाश्ता करायला. आलेलं आहे बन्स. हे केळ्याचं आहे, माझं फेवरेट आहे हे. इकडचं खूप छान लागतं. बन्स बोलतात त्याला. हे केळ्यानी बनतं. नाश्ता वगैरे झालं. आता चाललो आम्ही घरी. फायनली आम्ही घरी आलो आणि अगस्त्याची मस्ती चालू आहे बघा. अग्गू काय, अग्गू नुसता मस्ती करतोय अगस्त्या. गावी आलाय ना तू. अग्गूला असं वाटतंय काहीतरी करते मी, पण शांत झाला. आता आम्ही वरती जाऊ. वरती यक्षगान आहे. सो थोडंसं बघू आणि खालती येऊ. बघत राहा.
बाय बोल, बाय फ्रेंड्स, बाय. भेटूया वरती यक्षगाना बघायला. बाय बाय फ्रेंड्स. हां बाय. मस्त बेटा कोण हाकले ನಿಜವಾದ ಉಪಾಯವನ್ನು ಅರಿಯುವುದಕ್ಕೆ ಸಮಯ ಹೇಗೆ ಗೊತ್ತುಂಟಾ? ನಿಜವಾದ ಮಾಹಿತಿ ವೇಷವನ್ನು ಅವನೇನು ಸಾಮಾನ್ಯನವಲ್ಲ, ಛಲವಂತ ಹಲವಂತ ಬಲವಂತ ಹಲವಂತ ಒಟ್ಟು ಚಿಕ್ಕು ಸರಿ ಉಂಟು. ए अग्गू मुझे लात मारते बघा. ಹೊರದಿಂದ ತಗ ಬಂದ ನಾವು ಗಿಜ್ಜಪ್ ಕರದ ಹಾಲೆ ಬೇರೆ ಒಂದಕ್ಕೆ ಒಂದು ಲೀಟ್ರ್ ಕೊಡ್ಕೊಳ್ಳಿ. 50 ರೂಪಾಯಿ ಇದ್ದದಲ್ಲ ಈ ಮಕ್ಕಳ. ये हमारा मामा है. मामा अभी सुपारी के झाड़ पे चढ़े, उसमें जो फूल का ये वो ये हमारा मामा है. हाँ हाँ अगु फ्रेश नारियल. गुरु ना. हाँ है अगु अड़े ಕಳಿಸೋದಿತ್ತಲ್ಲ, ನಾನು ಗೀತಿ ಹೇಳಿಲ್ಲ ಕಳಿಸು ತಗೊಂಡು ಮಗ ಅಲ್ಲಿ ಬರ್ತು ತೋರಿಸಿ ಅಲ್ಲಿ ಇರಬೇಕು ಎಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಅಮ್ಮಾಡಿಂದೀಗ ತೋರಿಸಿ ಅಲ್ಲಿ ಇರಬೇಕು ಕಡೆಗೆ. ಇಲ್ಲಿಂದ ಇಲ್ಲಿಗೆ ಬರ್ತಾರಿಲ್ಲ ನಾವು ಯಾಕಿನ ನಿಮ್ಮ ಯಾರು ನಿನಗೆ ಐದು ಇತ್ತು ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದು. हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आज आमचा आहे लास्ट दिवस गावचा. आज आमचा लास्ट दिवस आहे. नंतर आज आमची दुपारी 3:30ची बस आहे. आम्ही चाललो घरी. खूप मज्जा आली. देवांचे खूप सारा आशीर्वाद भेटला माझ्या अग्गूला. खूप सारं एन्जॉय केलं. मस्त आहे. मागे आमचं घर आहे बघा, पिंकवालं. आणि आता आम्ही निघणार. मिसिंग दीज डेज. अगं तू बोल काहीतरी. मम्मा तू बोल काहीतरी. मस्त वाटलं ना मम्मा तुला? भेटूया. निघायची वेळ आली, मनच देत नाही आहे मुंबईला जायचं, कारण गावचं वातावरण एवढं छान आहे. खूप भारी वाटतंय, मस्त वाटतंय. वातावरण बघ, गावचं वातावरण बघा. आणि ते आमचं घर आहे. घराच्या समोर समुद्र आहे आणि नारळाची झाड आहेत. माझ्या दीराने साडी दिली आहे, चिकन करी. मला आवडते सो, बट कलर आहे छान आहे तसं तर, पण ब्लॅक असतं ना माझं फेवरेट, तर अजून भारी वाटलं असतं.
ग्रीन आहे, छान आहे, मला खूप आवडतं चिकन करी. सो त्याने गेलेला तिथे, तर तिकडून माझ्यासाठी घेऊन आला आहे. खूप छान साडी आहे चिकन करीची आणि ट्रान्सपरंट, मला जशी पाहिजे तशी. लखनौ चिकन करी स्टुडिओ. चालली आमची पॅकिंग घरी जायची. सगळं व्हॅक्यूम बॅगने पॅक करताना अग्गूची मस्ती चालली आहे. आणि ह्या साईडला माझी सासू आम्हाला मसाला देते बनवून नॉनव्हेजसाठी. दाखवते. ते सगळा मसाला बनवून दे.